नमस्कार मुलींनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील भाग 3 साहित्य प्रकार, नाटक साहित्य प्रकार यांचा परिचय आज आपल्याला करून घ्यायचा आहे. नाटक साहित्य प्रकार. ललित साहित्य प्रकारामध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला जो आनंद होतो, स्वतःला आलेल्या सुखदुःखांचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो, त्यातूनच साहित्य निर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद जिवंतपणे घडत असतो. जिवंत स्वरूपात संवाद घडत असतो. लोकसंवाद व मनोरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. मानवी भावभावना, स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकातून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृकश्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असतात. भरतमुनी, तुम्हाला कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिलेला आहे. अशा या नाट्य संहितेचं स्वरूप काय आहे हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पहिलं पाहूया आपण नाट्य संहितेचे स्वरूप. नाट्यसंहिता परिपूर्ण दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक असते. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेत तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्र रचना हे नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे ती रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यातील संघर्ष, ज्या त्या नाटकामध्ये ज्या भूमिका असतात त्या भूमिकांमध्ये जे परस्पर नात्यामध्ये जे संघर्ष आपल्याला दिसतो, संघर्ष, परिस्थिती व भूमिका यामधील संघर्षामुळे नाटक हे अतिशय परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रीतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचं काम हे संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी म्हणजे तिघांनी मिळून नाट्यसंहिता तयार होते. हे झालं नाट्यसंहितेचं स्वरूप. पुढचा मुद्दा आहे आपला नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण. नाटक हा जो साहित्य प्रकार आहे याचं वेगळेपण काय आहे? आपण कथा, कादंबरी, कविता हे साहित्य प्रकार आपल्याला माहीत आहेत. कथा, कादंबरी, कविता या साहित्य प्रकारापेक्षा नाटक हा जो प्रकार आहे हा या इतर साहित्य प्रकारांपेक्षा वेगळा आहे. कारण नाटक हा सामूहिक आविष्कार आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे. तर इतर जे साहित्य प्रकार आहेत, कथा, कादंबरी, कविता या इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात. विष्णुदास भावे यांचे सीता स्वयंवर हे आधुनिक मराठी नाटकातील पहिले नाटक. त्यानंतर महात्मा फुले लिखित तृतीय रत्न ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी ललित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरलेल्या होत्या. हे आहे नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण. पुढचा मुद्दा आहे आपला संगीत नाटक. संगीत नाटक आपण काय पाहत आहे? नाटक साहित्य प्रकार, संगीत नाटक.
अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांनी भाषा सौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतीत एक मापदंड तयार केला आणि संगीताचा वापर या त्यातील महत्त्वाचा घटक होता. आणि तेव्हापासून संगीत नाटक त्यात सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर. हे झालं संगीत नाटक. अशा या संगीत नाटकाचं स्वरूप काय आहे, संगीत नाटकाचे वैशिष्ट्य काय आहेत, तर आपण पुढे पाहूया आता संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये. या संगीत नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. म्हणजेच मनोरंजन तर करतातच, पण या मनोरंजनाव्यतिरिक्त सामाजिक प्रश्न यात मांडले जातात. यात संवाद हे फार कमी असतात. संवाद तुलनेने कमी असतात आणि अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवलं जातं. संगीत आणि अभिनय या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप कथानकाला पुढे नेणारी यातील जी पदे असतात, विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी, ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यातील संगीतात आपल्याला पाहायला मिळतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. 1900 सालच्या कृष्णाची प्रभाकर खाडीलकर यांचं स्वलिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते. यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी यांनी संगीत नाटकाला समृद्ध प्राप्त करून दिले. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार होत नव्हत्या. म्हणजे ज्या काळामध्ये रीतिरिवाज, रूढी, प्रथा, परंपरा होत्या, काही प्रमाणात अंधश्रद्धा होती आणि यामुळे नाटकामध्ये स्त्री ही काम करण्यास तयार नसायची. मग त्या नाटकातील जे स्त्री पात्र असायचं, जी स्त्री व्यक्तिरेखा होती, ती व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारायचे. बालगंधर्वाने साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आज देखील संपूर्ण विश्वामध्ये अजरामर आहेत. ज्या बालगंधर्वामध्ये स्त्री व्यक्तिरेखा ही आजसुद्धा अजरामर आहेत. अशा स्वरूपात हे संगीत नाटकाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य. पुढचा मुद्दा आहे आपला प्रायोगिक नाटक. प्रायोगिक नाटक हा नाटकाचा विषय व सादरीकरण यात प्रयोग करणे हा या नाटकाचा मुख्य हेतू. नाटकाचा विषय, सादरीकरण यात प्रयोग करायचा हे नाटकाचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे हे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, आज प्रसारमाध्यमामध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झालेत, तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक हे मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली. प्रसारमाध्यमांमुळे करमणुकीचे इतर जे पर्याय उपलब्ध झाले होते, त्यामध्ये तिकिटांचे दर वाढले. ते दर सर्वसामान्य लोकांना न परवडणारे होते आणि यामुळे हे जे संगीत नाटक होतं, हे संगीत नाटक हे मागे पडत गेलं आणि प्रायोगिक व व्यावसायिक या नाटकांची सुरुवात झाली. अशा या प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य काय होते, तर आपला पुढचा मुद्दा आहे प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य. नीट समजून घ्या.
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य. या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यात जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकांचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकातील संवाद हे बरेच प्रमाणामध्ये बोली भाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगाचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते. या नाटकामध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगाचे प्रमाण जरी अधिक असले आणि आपल्याला वाटतं अशा पद्धतीने आपण त्या नाटकामध्ये ते आशय, संवाद, प्रसंग मांडू शकतो. हे आहे प्रायोगिक नाटकाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य. पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक नाटक. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. व्यावसायिक हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोगसुद्धा केला जातो. म्हणजे व्यवसायाच्या हेतूने समाजातील समस्या घेऊन समाजातील एखादा विषय, एखादा प्रसंग, एखादी ज्वलंत घटना अशा प्रकारचे विषय घेऊन व्यावसायिक नाटके निर्माण केली जातात, तयार केली जातात. हे झालं व्यावसायिक नाटक. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य काय आहेत? तर आपण आत्ता पाहूया आपण व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य. व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकाची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोड्या याद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद तुम्हाला या व्यावसायिक नाटकात पाहायला मिळतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे. म्हणजे एक संघ, एकजुटीने केलेले कार्य म्हणजे व्यावसायिक नाटक. नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, रंगभूषाकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकाचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्वीता अवलंबून असते. पडद्यामागच्या कलाकारांचं यात तेवढीच महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्य प्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे. अशा प्रकारे नाटक हे साहित्य प्रकार, या साहित्य प्रकारातील सविस्तर माहिती मी आपणास या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सांगितलेली आहे. आपण हा व्हिडिओ पुन्हा ऐका, जेणेकरून तुम्हाला नाटक व साहित्य प्रकार हा मुद्दा, हा घटक, हा भाग सविस्तर स्वरूपात समजेल. पुन्हा भेटूया पुढल्या तासिकेत. धन्यवाद.